मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए। मेरे दिल की ये दुआ है। नमस्कार मित्रांनो, मी आप्पा सातपुते. आपण आलो आहोत भैरवनाथ विद्यालय बेगोंडी शाळेमध्ये. तर 2009 ची बॅच आपण गेट टुगेदर कार्यक्रम घेतलेला आहे. तर आपण सर्वांचे अनुभव व्यक्त करणार ऐकणार आहोत. तर स्टार्टिंग आपण अशी करणार आहोत. प्रत्येकाने माईक मध्ये बोलायचे आणि काय करायचं, प्रत्येकाने माईक मध्ये बोलायचे. प्रत्येकाने आपला छोटासा 2 मिनिटं का अनुभव सांगायचा आहे. गणेश तारखेपासून आपण चालू करू. तुमचं नाव वगैरे सांगून स्टार्टिंग चालू करा. नरसिंह तरके. आता काय बोलायचं नाही बोला. अरे काय करतो नाव सांगितलं नाव. माझं नाव योगेश कुंभार. मी इथं 2009 साली होतो 10वीला आणि आता मी बानेरमध्ये IT पार्क मध्ये जॉबला आहे. आणि तिथून खूप छान वाटतंय. सगळे मित्र भेटले आणि मस्त जुन्या आठवणींना उजाळा भेटला. त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय. शिकवायला भरपूर सर होते. पाटील सर होते, गावडे सर होते, शिंगाडे सर होते, माने सर होते, खारतोडे सर होते, शिंगाडे सर होते आणि सगळे सर खूप चांगले होते आताच्या टेबलला. थँक्यू. माझे नाव सोहेल इनामदार. मी 2009च्या बॅचला 10वीला इथं होतो. मी आता सध्याला बारामती MIDC येथे MSBT लाईट बोर्ड मध्ये कामाला आहे. आणि त्याच्यानंतर मी बऱ्याच दिवसात इथं आलो. इथं 10वी नंतर इथं आलो. तर मला असं म्हणजे जाणवतं की मी इथं होतो म्हणून. तर मला सगळ्यांशी भेटल्यामुळं बरं वाटतंय जरा. आणि काय विद्यार्थी असे की जे अनोळखी आहेत, म्हणजे नाही का असं अजून ओळखच पटली ना, तर अजून थोड्या वेळाने सगळ्यांची ओळख पटवून घेईन. नमस्कार. तर आपण बोलणार आहोत प्रसाद काळभोर, मोदी सरांचे लाडके विद्यार्थी. 2 शब्द बोला.
आता मते सरांवर सांगायचं काय झालं तर त्यांनी तर आम्हाला केस उपटू झाले ह्याच्या आधी. आठवण येते ती खरतोडे सरांची आम्हाला. आठवण येते ती खरतोडे सरांचीच फक्त आम्हाला. पाटील सर हे सर सगळ्या सरांची आठवण येते. इथं आलोय आम्ही. खूप छान वाटतंय आम्हाला. सगळ्या मित्रांना भेटून वाटते. मैत्रिणी अजून आल्या नाहीत. घ्या पुढे बोला. मी विकास मेहर. 2009 मध्ये मी 10वीत होतो इथं. आता 10वी नंतर पहिल्यांदा सगळ्या मित्रांची भेट झाली, त्यामुळे इथे येऊन खूप भारी वाटते. आता असेच मित्रांनी भेटावं असं वाटतं आता की भेटल्यावरती. चलिए. माझे नाव सलीम शेख. आम्ही 2008-9 मध्ये 10वी परीक्षा दिली. त्याच्यानंतर आज पहिल्यांदा एकत्र आलो आहे. तर मी सध्या बिल्ड ग्राफिक पेपर लिमिटेडमध्ये काम करत आहे. असाच आनंद आम्हाला दरवेळेस भेटून आनंद व्यक्त व्हावा. तर आमचे शिक्षक मते सर, शिंगाडे सर, पाटील सर, मोजावर सर, करपे सर, मार्कड सर, माने सर हे होते आम्हाला शिकवायला. खरतोडे सर. त्यात आता असं दुर्दैवी की शिंगाडे सर आपल्यातनं निघून गेलेले आहेत. पुढं कुंभार सर बी निघून गेलेले आहेत. तर आता प्रशांत बोलेन पुढे. माझं नाव श्रीकांत भाकरे. मी बिल्ड कंपनीमध्ये जॉब करतो. किती 15 वर्षानंतर ना, 15-16 वर्षानंतर जी भेट झाली त्याबद्दल आनंद झाला. अशीच भेट सारखी व्हावी. माझे नाव दीपक होळकर. जवळजवळ 16 वर्षानंतर आम्ही एकत्र भेटत आहोत. कोण मित्र लांब गावे असतात, कोण असतात, त्यांनी वेळात वेळ काढून येऊन जुन्या आठवणी ताज्या केल्या. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. माझं नाव संदीप शेंडगे. 16 वर्षांनी आज मुलांना भेटल्यावर जेवढा आनंद झालाय तेवढा आजपर्यंत कधी झाला नाही. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझं नाव संजय खटके. तब्बल 16 वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आज जमलेलो आहोत. त्याचा खूप आनंद झालेला आहे. माझे नाव विजय मोहिते आणि आज इथे जवळजवळ 15-16 वर्षानंतर इथे सगळे जमतात. याचा वेगळाच आनंद एक आहे आणि आय होप की सगळेजण असेच प्रत्येक वर्षी इथे जमतील आणि असंच सेलिब्रेशन होईल. नमस्कार. माझं नाव नितीन दत्तात्रय शेंडगे. मी 2009च्या बॅच मधनं बोलत आहे. कारण की माझे मनोगत असं आहे की मला खूप वाईट वाटतंय की आपण इतके दिवस प्रयत्न केला त्याच्यानंतरही आपल्याला पूर्णपणे यश आलं नाहीये. आपण आहे ना जीवन जगत असतो. जगता जगता आपल्या म्हणजे मित्रांना वेळ द्यायचा ही मनात भावना असते. पण ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस कुणीच पुढे येत नाही. आज असं वाईट वाटतंय की आम्ही कमीत कमी 65-60 जण होतो वर्गात आणि आता फक्त 20 जण जमलोय. आम्ही प्रत्येकाच्या म्हणजे का आम्हाला प्रत्येकाची आठवण ही यायची. त्यामुळे आम्ही एक दिवाळीचा पिरियड बघून आम्ही कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न केला, पण काय कोणी जमलं नाही. पण त्यात आम्ही जमून 2-3 मीटिंग घेऊन ह्या पोरांच्या मनातले म्हणजे अडचणी प्रॉब्लेम सगळ्यांचे बघून मग आम्ही ही कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर आता जे जमले ते चांगले जॉबवर आहेत, चांगले विचार आहेत. म्हणजे नाही का भरपूर भारी वाटलं. कोणी का कसं का असा पण अनेक त्यांच्यामध्ये जे आमच्या विषयी प्रेम आहे लहानपणीचं ते अनेक आहे. जिव्हाळा आहे, जी चेष्टा मस्करी आहे ती अनेक तशीच टिकून आहे. ही जिंदगी अशीच सुखाने समाधानाने जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी माझ्या मित्रांना दीर्घ आयुष्य, सुख समाधान आणि ऐश्वर्य लाभो ही सगळ्या मनोगत व्यक्त करतो. आणि मी सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही आला वेळात वेळ काढून. असंच प्रत्येक वेळेस आणि पुढच्या वेळेस बी आपण असंच साजरा करू आणि वेळ काढा. आयुष्य भरपूर आनंदमय आहे. आपण वेळ काढून असंच एकमेकांचे म्हणजे सुख दुःख वाटून घेऊया. त्याने काय होतं, चालना भेटते आपल्याला की आपण काय झालो, कसं झालो, आनंद होतो. मी बोलून एवढं थांबतो. माझं नाव कमलेश शेलार. 16 वर्षानंतर भेटलो, सगळे मित्र एकत्र जमले, त्यांच्यामुळं सगळ्यांना आनंद मिळाला. एवढंच बोलतो. मी सूरज देवीदास खटके. मी बारामती कोर्टामध्ये वकील म्हणून काम करतो.
बारामती पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे, माळशिरस आणि सातारा जिल्ह्यामध्ये ॲज अ वकील म्हणून मी प्रॅक्टिस करतोय. शैक्षणिक कामामध्ये जेव्हा आपण कार्यामध्ये जेव्हा आपण सगळ्यांनी शिक्षण घेत होते, त्याच्यामध्ये आपले बालपणीचे मित्र हे मागे पडत गेले आणि ते मागे पडत असताना त्यांच्या गोड आठवणी आपल्या नेहमी आठवत राहतात की बाबा आपण जे त्यांच्याबरोबर 1ली ते 10वीपर्यंत जे क्षण घालवले ते अनमोल होते आणि त्यांच्यासोबत जे घालवले क्षण आहेत ते आयुष्यात पुन्हा परत कधीच येणार नाहीत. परंतु ह्या गोड आठवणींचा आपण आज एक स्नेहभेट म्हणून घेत आहे. स्नेहसंमेलन करता आले नाही आपल्याला, परंतु एक स्नेहभेट म्हणून दिवाळीच्या निमित्ताने आपण आज भेटतोय. तर एक चांगली एक आठवण म्हणून आपण आज प्रत्येकजण एकत्र येतोय आणि त्या आठवणींच्या यात एक गोड आठवणी आहेत की प्रत्येकाचे एक घालवलेले क्षण असतील. अशा भरपूर आठवणी आहेत की ज्यांनी प्रत्येकाबरोबर खोड्या केल्यात, भांडलेत, पुन्हा एकत्र आलेत, परीक्षा दिलेल्या आहेत. अशा सर्वांच्या बरोबर घालवलेले क्षण हे नेहमी आठवणीत राहतील. त्याच्यामुळे आज जेवढे पण विद्यार्थी जमलेले आहेत, मित्र जमलेले आहेत, त्यांना पुढील भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो आणि भविष्यात आपण एकजुटीने नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्य करत राहू ही इच्छा व्यक्त करतो. थांबतो. मी किशोर महेंद्र सूर्यवंशी. आम्ही आता 16 वर्षानंतर सर्व मुलं भेटत आहोत आणि सांगायचे अनुभव असे की आम्ही शाळेत असताना आमच्या बोधकथा, सुविचार या असायच्या की समोर येऊन कोणीतरी बोधकथा सांगायची, सुविचार सांगायचा, प्रत्येकाचा नंबर असायचा. तर त्याच्यात असं व्हायचं की ज्या दिवशी आपली बोधकथा असेल किंवा सुविचार असेल त्यावेळेस आम्ही शाळेला सुट्टी मारणं, दांडी मारणं किंवा अभ्यास केला नसेल कुठल्या विषयाचा काय किंवा कुठल्या सरांचा आता पुढचा तास आहे तर आपण अभ्यास झाला नाही, काही नाही झाला तर शाळेतून पाठीमागं कुणाला तरी पाठवायचं, दप्तर द्यायचं आणि शाळा सोडून पळून जायचं. हे असं चालायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपले सर असतील, पाटील सर, मार्कट सर, खारतोडे सर, शिंगाडे सर आणि भोसले सर होते, असे बरेच सर, करपे सर हे सगळे होते. यांच्यापासून आम्ही बरंच काही शिकलो आणि त्यांची म्हणजे चांगली साथ आम्हाला लाभली. त्यांच्यामुळं आम्ही जीवनात कसं पुढं काय घडायचं हे याच्यामुळं कळलं आम्हाला. ठीक आहे. माझे नाव दत्तात्रय शिंदे. मी 2009च्या बॅचला होतो. काय नाही आणि सर हे सर्वांना भेटले. मी स्वप्नील जयवंत खरात. मी आता राहायला दौंडला आहे. मी कुरकुम MIDC मध्ये कामाला आहे. मला सर्वांना भेटून छान वाटलं. सर्वांच्यात खूप बदल झालेला आहे. पहिले दिसायला वेगळे होते, आता दिसायला चेंज झालेला आहे, आवाजात, वागण्यात, सगळ्यातच झालाय ना. फक्त एका माणसात फरक नाही झाला, तो आहे काळभोर. तो आहे असाच आहे. थँक्यू. आताच सर्व विद्यार्थी मित्रांनी, माझ्या विद्यार्थी मित्रांनी सगळ्यांनी खूप छान असं भाषण केलेलं आहे. सगळ्यांनी आपले अनुभव सांगितलेले आहेत. सर कसे होते, शाळेतले जीव सांगितले, त्यांनी जुनी आठवण जागी केली. महत्त्वाचा विषय म्हणजे असं झालं की हा गेट टुगेदर माझ्यासाठी दुसरा आहे. तर का तर एका वर्गात मी 2 मुक्काम केले. एक दिवस मोठे की मला 2 गेट टुगेदर भेटले. मागच्या 3-4 महिन्यापूर्वी मी गेट टुगेदरला होतो, तिथे भाषण केलं होतं आणि आता भाषण केलं. तर एका वर्गात 2 मुक्काम करण्याचं कारण असं होतं, आमचा अभ्यास असा होता की पुढलं पाठ केलं की मागलं सपाट होतं, त्यामुळे थोडा अभ्यास थोडा कमी होता, अभ्यास नव्हता आमचा, त्यामुळे मुक्काम केला, नापास झालो. मला 2 गेट टुगेदर भेटले. ठीक आहे. आता यानंतर पुढील कार्यक्रम काय आहे ते आपण नियोजन पाहूया. तर पुढील नियोजन काय आहे, पुढील नियोजन काय आहे सर सांगता? पुढील नियोजन असं असेल की आता वाट बघतोय कोण राहिले कोण नाही. थोड्याच्या वेळानंतर मग स्नेहभोजनाचा थोडासा कार्यक्रम होईल. कोणतरी आलंय. आमले आला.
कोणाला आपलं मनोगत व्यक्त अजून काही अनुभव शेअर करायचे असतील तर करू शकताय. फक्त असं नको सरांना, आता पाटील सर भरपूर सर आहेत, कुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाचं नाही. प्रत्येक सरांचं योगदान हे आपलं विद्यार्थी चांगलाच घडावा हेच असतंय. कारण सरांमध्ये आपण कोणताही दुजाभाव करू शकत नाही. सर हे शिक्षकाच्याच ठिकाणी आहेत. जे कोणी पाटील सर असतील, खारतोडे सर असतील, मते सर असतील किंवा कोणी पण असेल, पण सरांचं फक्त एकच काम आहे की विद्यार्थी घडवणं, आणि त्याने घडवलेत. बाकीच्या नंतर आपल्या हातात आहे. आपण 10वी नंतर जसं कोण 11वीला गेला असेल, कोण 12वी सायन्सला असेल, कॉमर्सला असेल, नंतर आपापल्या लाईफ मध्ये कसं घडायचं ते आपल्या भाषण दे. हा, आता अमोल कदम एवढे बोले माझं भाषण संपत कर.
नमस्कार मित्रांनो, आज 9-10 जे बॅच आज गेट टुगेदर कार्यक्रम खूप छान असा झालेला आहे. तर प्रत्येकाने 2 शब्द बोलायचे आहेत आणि आपला अनुभव सांगायचा आहे की 2009 मध्ये शाळेमध्ये काय घडलं काय नाही. तर सर्वांनी 8-9 बॅच आहे. तर शाळेमध्ये काय घडलं 8-9 तारखेला आपल्या जुन्या आठवणी. तर प्रत्येकाने बोलायचं आहे, 2 शब्द बोलायचं आहे. नमस्कार सगळ्या मित्रांना, पहिल्यांदा आल्याबद्दल धन्यवाद. वेळात वेळ काढून आला तुम्ही, भारी वाटलं. आणि सूरजच्या योगदानाने आणि किशोरच्या योगदानाने आणि दादाच्या योगदानाने ह्या कार्यक्रमाला यशस्वीपणे रूप आलेलं आहे. तरी सगळं रात्री धरणं नियोजन चाललेलं, कोण येत आहे कोण नाही येत ही बघत आतापर्यंत आपण 25-30 जणांचं जेवण आणि गोड पदार्थ अशा पद्धतीने आपण नियोजन केलं. ते पूर्णपणे पार पडत आलेलं आहे. आणि लास्ट का व्हायना आपल्या वर्गातल्या 5-6 जणी आलेल्या आहेत. आणि नको ठेवू का बरं तुम्ही बोला. माझं नाव नितीन दत्तात्रय शेंडगे. आमची 9-10 बॅच होती. असू दे काय तर इकडे 9-10 बॅच होती. मला माझी मजा घेते. माझे नाव विजय मोहिते आणि सध्या मी हिंजवडीला कार्यरत आहे. आणि 2008-9ला जी बॅच आहे, मला सगळ्यांना आनंद होतोय की ते सगळेजण जमलेत, की स्नेह संमेलनाच्या निमित्तानं का होईना आज इथं जमलेत, याचा आनंद आहे. आणि एकंदरीत सगळा प्रोग्राम जो आहे तो खूप चांगला झाला. थँक्यू. माझं नाव श्रीकांत भाकरे. मी 2008 साली बिग वन 2008 पर्यंत बिग वन आपल्या भैरवनाथ शाळेमध्ये होतो. आता 1 ऑक्टोबरपासून मी बिल्डमध्ये पॉवर प्लांटला ॲज अ मॅनेजर म्हणून जॉईन झालो आहे. आणि अजून मी योगेश कुमार. तर मी पण 2008-9ला 10वीला होतो. नंतर मी इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं माळेगाव कॉलेजला. आणि त्याच्यानंतर आता मानेरला IT मध्ये आहे. तर इथं म्हणजे येण्याचा म्हणजे बोलण्याचा एक उद्देश की सगळ्यांना जे 10वीचे जे लोक आहेत ना, ते एक वेगळाच बॉन्ड असतो नाही का. आता आम्ही एवढे पुढे गेलोय पण म्हणजे कोणच जास्त असं म्हणजे नाही का काय मिक्स होत नाही. म्हणजे आता आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो ना, कोण कोणावर बोलत नाही काय नाही. आपले हेच लोक आहेत की जे एवढ्या आपुलकीने आपण बोलतो एकमेकांना नाही का, गावाकडचे लोक किंवा वर्गातले. नंतर पुढे जे बॉन्ड होत नाही, 10वीतला बॉन्ड एक भारी आहे. त्याच्यामुळे आता आपण ही शेवट नाही सुरुवात समजा. आता भरपूर लोक म्हणतायत की नाही का झाला ग्रुप झाला, आता आपण गेट टुगेदर केलं, आता संपलं म्हणजे शेवटचं. म्हणजे सगळेच समजताय पण असं नका समजू, हे पहिलं असं समजा. आणि इथून पुढे 6 महिन्याला वर्षाला आपण भेटत राहू, ज्यांना शक्य असेल त्यांना भेटत राहू. आणि त्याच्यामध्ये म्हणजे गेट टुगेदरचा कन्सेप्टच हा आहे की सगळ्यांनी एकमेकांनी बोला, एकमेकांबरोबर भेटा, असं काही जेवा, सगळं करा आणि एन्जॉय करा. एवढंच फक्त मला म्हणायचंय. शेवट म्हणू नका, म्हणजे पुन्हा पण भेटा असं. माझं नाव प्रशांत सुनील शिर्के डिक्स. मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय डिप्लोमा नंतर. आता सध्या मी सांगलीत सिव्हिल इंजिनियर म्हणून जॉब करतो. तर 10वीचा स्नेह संमेलन हा खूप दिवसापासून चालू होता की घ्यायचा, आज घ्यायचा, उन्हाळ्यात घ्यायचा. शेवट तो आज दिवाळीनंतर शेवटच्या दिवशी आपण घेण्याचं ठरवलंय. ज्यांना खरंच मनापासून इच्छा होती की 10वीतला आपण 10वीनंतर जो कोण मित्र 10वीनंतर वेगवेगळ्या वाटेने गेले, कोण इंजिनिअरिंगला गेलं, कोण ITI केलं असेल, कोणी शाळा सोडली असेल, त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल किंवा आर्थिक प्रश्न असेल, कुणाला पुढे शक्य झालं नाही त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळं किंवा राजकीय परिस्थिती असेल किंवा काय असेल. पण खूप दिवसानंतर अशी बाहेर किंवा रील्स, आता काय डिजिटल युग आहे, प्रत्येक जण मोबाईल वापरतो, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, प्रत्येकाचे गेट टुगेदर हा कार्यक्रम सगळीकडे दिसतोय. आपला पण असं प्रत्येकाला वाटत होतं. त्या संकल्पनेतून कुणीतरी ग्रुप काढला आणि त्याला मला ऍड केलं. पहिल्यांदा त्याचा मी धन्यवाद देतो की कारण 10वीचे फ्रेंड मला आता भेटले. मस्त डिक्सर भिगवण गाव जवळ जरी असलं तरी रोजच्या धावपळीत काय शक्य होत नाही. कोण भेटते कोण नाही, कोण कुठं असतंय, कोण पुण्याला असतं, कोण आपल्या गाव. धावत्या युगात कोणाला वेळ नाही भेटायला. आज बी जे आले त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. जे मैत्री म्हणजे काय असतो विषय हा की एकमेकांना भेटायचंय बाबा, काय नाही परिस्थिती कुणाची कशी आहे
कोण पुढे गेलंय, सक्सेस झालंय किंवा काय नाही. आपण काही इथं म्हणजे कंपॅरिझन करायला आलेलो नाहीये. फक्त आपण एक भेट होते. आपलं हे जनरेशन असं होतं की जिथं आपण मोबाईल वापरत नव्हतो. आपल्यानंतर कोविड आला, कोविड नंतर मोबाईल हा गरजेचा झाला. म्हणजे आपली अशी जनरेशन होती की जिथं मोबाईल हा अनावश्यक नव्हता आणि आत्ताची जनरेशन आहे तिथं मोबाईल पाहिजे. भरपूर फेसबुक फ्रेंड आहेत, इंस्टाग्राम फ्रेंड आहेत, पण जे खरे फ्रेंड आहेत की फ्रेंड म्हणजे काय, माझे एवढे फ्रेंड आहेत, मला लाईक करतात, कमेंट करतात, तसे न होता आपण एकमेकांना शेअर करू शकतो. सुखदुःख असतील किंवा आर्थिक परिस्थिती असेल किंवा एक मित्र म्हणजे कसं की ते काही गोष्टी आपण कुणाला सांगू शकत नाही तर मित्रापाशी सांगतो आणि सांगितल्या पाहिजेत. आजच्या काळात तेवढं धैर्य कोण दाखवत नाही. आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो बाहेर काय चालली परिस्थिती. तर माझं एक असं म्हणणं आहे, कुणाला जर काशी अडचण असेल किंवा काय असेल तर खरंच मैत्री टिकवा, एकमेकांचे सल्ले एकमेकांना शेअर करा, कुणी वाईट वाटू नका घेऊ. जीवनात जर खरं पाहिजे असेल तर मैत्री ही खूप गरजेची आहे. आई वडिलांनंतर शेअर करू शकतो, मित्रासाठी शेअर करू शकतो आपण, तर दुसरं कोण शेअर करू शकत नाही आपण. आणि जर शेअर केलं तर तुमचे प्रॉब्लेम सुटणार नाही, तर मग मानसिक ताणतणाव असेल काय असेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत. कोण शेअर करत नाही. जर शेअर केलं तर ते शक्य आहे, पण फक्त त्याचा अर्थ असा व्हायला नको की त्याचा गैरअर्थ व्हायला नको किंवा फायदा नको व्हायला. खरंच मैत्री टिकवा, पुढे राहा. मैत्र कसे द्या असू द्या, पण सल्ले द्या, चांगले द्या, वाईट द्या. कुणाचा आपला म्हणजे माझा कुणाला फायदा होत असेल तर अवश्य घ्या. त्याची काही फी वगैरे काय असला प्रकार होणार नाही. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, मी करतो. नाही मी माझ्या फील्डमध्ये नाही बोलत. जर कोणाला कशी अडचण असेल तर आपल्या ज्यात बरेच शाळा शिकलेत, काही वकील आहेत किंवा काय आहेत, जे ते आपापल्या म्हणजे फील्डमध्ये माहिती आहेत त्यांना, तर त्यांचा सल्ला घेतला तर बरं होईल आणि ग्रुप पुढे चालावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि जमलेल्या सगळ्या मित्रांचं मस्तपैकी जेवण झालंय, आईस्क्रीम खातोय, म्हणजे आईस्क्रीमचा आनंद घ्या, मस्तपैकी एन्जॉय करा. ओके, धन्यवाद, थँक्यू. मी संजय कटके, मुंबई वडा येथे आरटी ऑफिसमध्ये कार्यरत आहे. माझे नाव जय शेख, 2008-9 बॅचचे आपण सगळेजण भेटलोय, आनंद व्यक्त. मी सध्या बिल्ड ग्राफिक पेपर लिमिटेड मध्ये काम करतोय. माझं नाव कमलेश अशोक शेलार. 2008-9ची बॅचचे सगळे विद्यार्थी, सगळे मित्र मैत्रिणी भेटल्यामुळं मला आनंद झाला आणि मी ड्रायव्हर म्हणून जॉब करत आहे. ओके. माझं नाव संदीप ज्योतिराम शेंडगे, 2008-9ची बॅच. आज या मित्रांना भेटून खूप आनंद झाला आहे. मी सूरज देवीदास खटके, मी सध्या बारामती कोर्टामध्ये ॲज अॅन ॲडव्होकेट म्हणून काम करतो. हे काम करत असताना गावातील प्रत्येक माणसाशी माझा संबंध येत असतो. प्रत्येक माणसाच्या भावना येत असतात, समजत असतात. त्यांना कायदेशीर काय अडचणी आहेत ते पण कळतात. हे कळत असताना की आपल्या बालमित्रांच्या पण काय अडचणी आहेत याच्याकडे पण बरंचसं लक्ष राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे आपल्या बिगोन स्टेशनचा रस्ता होत होता. त्या रस्त्यामध्ये लेअर माहीत नव्हत्या मला, सिव्हिल इंजिनिअरिंग काय माझा पार्ट नव्हता, पण आम्हाला एक दावा दाखल करायचा होता जो स्टेट गव्हर्नमेंटच्या विरोधात. त्याच्या विरोधात आम्ही करताना पहिल्यांदा त्याला लेअर विचारल्या, वर्क ऑर्डर काय असते, त्याच्यामध्ये कोणते कंटेंट असले पाहिजेत, किती प्रमाणात असले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्हाला काय त्याच्यामध्ये लूपहोल्स गावल्या. त्याच्याप्रमाणे आम्ही जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे DRM आहे आणि जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्याच्याशी संपर्क साधून आम्ही त्याच्यात सुधारणा करायला लावल्या. आम्हाला दावा दाखल करण्यापर्यंत वेळ गेली नाही. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेला आहे, त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतो. शेवटी आपले बालमित्र म्हटल्यावर कुठेतरी सजेशन घेणं, कुठेतरी सल्ले घेणं हे चालतच राहतं. पण आज सगळे आपण भेटतोय एक स्नेहसंमेलनानिमित्त, तर एक बालपणीच्या आठवणी, एक माध्यमिक विद्यालयामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या काळामध्ये, की आपण परीक्षा देताना काही अडचणी आल्या की आपण म्हणत होतो की बाबा पुढचा पेपर दाखवत नाही किंवा मागचा दाखवत नाही, या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे नाही का. अशा भरपूर अडचणी आल्या तर आम्ही एकमेकांना ते डवचत राहायचो, ह्याचं उत्तर कुठे आहे, त्याचं उत्तर कुठे आहे. पण आता 10वी सोडल्यानंतर अशी कधी परिस्थिती निर्माण झाली नाही की बाबा ह्याला विचारावं त्याला विचारावं. कारण की 10वी झाल्यानंतर प्रत्येक VP कॉलेजला बघितलं
तर एक 25 ते 30 गाव किंवा त्याच्यापेक्षा जास्तच मुलं येत होती. आणि त्याच्यामध्ये कुणाला विचारायचा आणि कुणाला नाही हा प्रश्न निर्माण झाला नाही. पाटील सरांनी पहिल्यांदा सांगितलं होतं इथं तुम्हाला चान्स आहे, पुढं तुम्हाला चान्स अजिबात नाही बघण्याचा किंवा थोडंफार इकडं तिकडं करण्याचा. त्यामुळे भविष्यात अशी कधी परिस्थिती उद्भवली नाही. आणि या गमतीचा भाग सोडला तर एक स्नेहसंमेलनानिमित्त सगळे भेटलेत, खूप आनंद झाला. भविष्यात एकजुटीने सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत राहू आणि प्रत्येकाला सहकार्य, मदत आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण एकजुटीने उभं राहू अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. माझे नाव दत्तात्रय शिंदे. माझं नाव दीपक होळकर. मी बिगवनलाच असतो, टॅक्स कन्सल्टंटचं ऑफिस आहे माझं. आणि 10वीतल्या माझ्या सगळ्या वर्गमित्रांना भेटून मला आज खूप आनंद झाला. एवढ्या वर्षानंतर आपण भेटलो. काहींची डायरेक्ट 10वी नंतर आत्ताच भेट झालेली आहे. त्यांना सगळ्यांना भेटून आनंद झाला. माझे नाव सोहेल इनामदार. मी MSCB बोर्ड बारामतीमध्ये जॉबला आहे. 10वी नंतर आज आम्ही सगळे एकत्र भेटलो, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. बऱ्याच दिवसांनी अशी भेट झाली, त्यामुळे जरा कौतुकी वाटत आहे प्रत्येकाचं की प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात काही ना काही चांगलं करत आहे. आणि असंच आपण की काय जीवन पुढं चालायचं आहे आणि जीवनात काहीतरी चांगलं करायचं आहे. आणि त्या उद्देशानेच आपण आपले पाऊल चांगल्या मार्गे उचलले पाहिजे. एवढंच सांगून थांबतो. माझं नाव गणेश नरसिंह. मी इयत्ता 8-9 साली 10वीला होतो. असं तर आता माझे मित्र भेटले सर्व, त्यांना भेटून खूप आनंद झाला. सर्व त्यांच्या लाईफमध्ये सुखी आहेत, मी बी माझ्या लाईफमध्ये सुखी आहे. सगळ्या चांगल्या हुद्द्यावर आहेत. ह्या सगळं वर्चस्व त्यांनी गाजवले, पण आता आमचे सर नाही आले, त्यासाठी मला दुःख वाटतंय. त्यांच्यामुळं आमच्या सरांमुळं आता हे सगळे चांगल्या हुद्द्यावर आहेत. तरी माझं मी संपवतो भाषण. नमस्कार सर्वांना. मी प्रताप पाटील, मुंबई पोलीसमधून बदली होऊन आलेलो आहे. आपल्या मोहोळ येथे कार्यरत आहे. थँक्यू. नाही येथे जमलेल्या माझ्या काय बोलू, अरे पण बोलण्यासारखं काही नाहीच आहे, सांगण्यासारखं 4 लोकात सांगण्यासारखं आमचं काहीच नाहीये. सगळं मार खाण्याचंच काम केले. हा जेवण एकदम मस्त होतं, आईस्क्रीम पण छान होतं एकदम. आणि चांगलं सांगायचं काय आमचं नाहीच आहे. म्हणजे आतापर्यंत कधी चांगल्यासाठी काय आपल्याला काय सरांनी कधी बक्षीस पण दिलं नाही, काय नाही. फक्त मारले मग ते सरांनी केस धरून ह्याच्या पलीकडे काही सांगण्यासारखं नाही आम्हाला, फक्त मारच खाल्लाय. हा आणि माझं नाव प्रसाद काळभोर. गाणं ती आवाज लक्षात पण नाही राहिलं. माझं नाव अश्विनी. आता सासरचं नाव घ्यायचं की माहेरचं नाव घ्यायचं? माझं नाव अश्विनी. मला आता लहानपणीचे जेवढे सगळे भेटलेत ना तेवढं भेटून खूप छान वाटतंय. आणि लहानपणीच्या जेवढ्या फक्त माझी बहीण मला लिहून द्यायची, अक्कल लिहून द्यायची शाळेत. आगे बड़ा अंधेरा है, पथ में दीप जलाना है, सूरज लाने जाना है. माझं नाव करिश्मा मेहबूब शेख. मी 8वी पर्यंत शिकले. 9वीला मग सर आले होते मला घ्यायला घरी की शाळेत पुढे जा म्हणून, पण मी हट्टा करता आली नाही. आज मला खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, वाईट वाटतंय, दुःख वाटतंय. मी 10वीचा वर्ष मिस केला आणि आता खरंच मला खूप वाईट वाटतंय.
हॅलो, मी अश्विनी अभिमान कांबळे. मी 9-10 बॅचला होते. पहिल्यांदा ग्रुप ज्यांनी बनवलं त्याचं खरं कौतुक म्हणावं लागेल, कारण की त्याच्यामुळं आपण इथं जमलो. त्याच्यानंतर रात्री ज्यांनी प्लॅनिंग केलं त्यांचं खरंच धन्यवाद मानल, जेणेकरून आपण सगळेजण एकमेकांशी बोलणं झालं, चर्चा झाली, सगळ्या गोष्टी शेअर झाल्या. छान नियोजन केलं. शाळेतला अनुभव सांगायचा म्हणलं तर जगताप सर, खारतोडे सर, कांबळे सर आणि विशेष म्हणजे मते सरांचं हिंदीमधून बोलणं हे खूप मिस करतो. आणि सगळ्यांनी नियोजन हे खूप छान केलं, खूप छान वाटलं. धन्यवाद. माझं नाव सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे नाव सांगायला बसत नाही. म्हणजे हे आपलं छोटंसं मिनी गेट टुगेदर होईल ह्याचं मला कधी वाटलं नाही, पण सगळ्यांच्या हातात प्रयत्नातून आपण इथपर्यंत पोहोचलो. आज गेट टुगेदर फायनल झालं आपलं. मोठं गेट टुगेदर आपण करू. आज जो प्रोग्राम झाला सगळ्यांचे योगदान आहे, तर सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. म्हणजे हे जे 10वीची बॅच असते ना, हे जे मित्रमैत्रिणी आहेत ना, हे पुढे भेटत नाहीत, पुढे असतात. प्रत्येक लेवलला आपल्या मित्रमैत्रिणी भेटतात, पण यांची सर कोणालाच येत नाही, कारण लहानपणापासून आपल्याशी जोडलेले असतात. त्याच्यामुळे यांच्याशी असलेली मैत्री खूपच जगा वगैरे असते. आणि सगळ्यांनी एकमेकांचे दुःख म्हणजे सुखाच्या गोष्टी वगैरे शेअर करत जा. आणि ग्रुपमध्ये बोललं म्हणजेच काय, म्हणजे नाही बोललं किंवा बोललं याच्यात काही इश्यू नाही. प्रत्येकाने बोललं पाहिजे. ज्याच्या घरी काही इश्यू असतील तर नाही बोललं तर काय प्रॉब्लेम नाही, पण शेअर करत राहा. आणि शेअरिंग नाही शेअरिंग केलं कोणी कोणाला असं, प्रत्येकाचे सुखदुःख असतात, प्रत्येकाच्या वाट्याला अडचणी येतात. सगळ्यांनी एक मेसेज करून मदत करून बोल जाऊ. आणि आपल्याला आपली इथपर्यंत जे आणलं त्या सरांचे पण मनपूर्वक अभिनंदन. फक्त याच गोष्टीचं वाईट वाटतं की मुजावर सर पण पाहिजे होते आपल्यामध्ये. त्यांची सर कायम राहील. कुंभार सर, मुजावर सर ते फक्त असायला हवे होते. एवढे बोलून संपवतो. थँक्यू.